हॅलो स्टुडंट्स, आज आपण आत्ताच्या पिरियडला डिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे आर्टिकल अभ्यासणार आहोत. आपण हायजेन्स थेअरी, न्यूटन्स थेअरी अभ्यासताना असं पाहिलं आहे, लाईट ट्रॅव्हल्स अलॉंग स्ट्रेट लाईन. आता डिफ्रॅक्शन म्हणजे काय हे कळण्यासाठी डायग्राम पहा. हा एक सोर्स आहे लाईटचा, हा ऑब्जेक्ट आहे आणि ही स्क्रीन आहे. लाईट सरळ रेषेत जातो, त्याच्यानुसार ह्या लाईटच्या मार्गात हा ऑब्जेक्ट असल्यामुळं लाईट सरळ रेषेत गेल्यानंतर स्क्रीनवर दाखवलेल्या एवढ्या भागात त्याची जॉमेट्रिकल शॅडो आहे. दुसरा पार्ट घेतलाय तो स्लिट घेतलाय ऑब्जेक्टच्या ऐवजी. हा सोर्स आहे. आपल्याला माहिती आहे लाईट सरळ रेषेत जातो, हे स्लिट आहे, हा सोर्स एस आहे. तर एवढ्या भागात आपल्याला लाईट इंटेन्सिटी मिळते आणि त्याच्या दोन्ही बाजूला जॉमेट्रिकल शॅडो आहे. ह्या दोन डायग्राम लाईट सरळ रेषेत जातो याच्या आधारे काढल्या. पण एका विशिष्ट कंडिशनला, ती कंडिशन म्हणजे ह्या ऑब्जेक्टची साईज ही जवळजवळ इथं वापरलेल्या लाईटच्या वेव्हलेंथ एवढी असेल तर मात्र काय होतोय पहा, हा जो लाईट आहे सरळ रेषेत जाण्याच्या ऐवजी तो बेंड होतो आणि जॉमेट्रिकल शॅडोमध्ये एंट्री घेतो. तसं या बाजूनं हा बेंड होतो, जॉमेट्रिकल शॅडोमध्ये स्प्रेड होतो. तसं इथं काय होईल, इथं लाईट आहे ऑलरेडी, शॅडो वरच्या बाजूला म्हणजे इथं बेंडिंग अपवर्ड साईडला होईल, इथं बेंडिंग डाऊनवर्ड साईडला होईल. हे लाईटचं जे बेंडिंग आहे आणि जॉमेट्रिकल शॅडोमध्ये स्प्रेड होणं यालाच डिफ्रॅक्शन असं म्हणतात. बेंडिंग ऑफ लाईट अक्रॉस शार्प एजेस ऑफ एन ऑब्स्टॅकल अँड एंटरिंग इनटू इट्स जॉमेट्रिकल शॅडो इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन, असं लक्षात ठेवा. पण ते कंडिशनल आहे. त्यासाठी कंडिशन काय आहे, लाईटच्या मार्गामध्ये येणारा जो ऑब्स्टॅकल आहे किंवा जी स्लिट आहे त्याचा साईज हा लाईटच्या वेव्हलेंथच्या जवळपास पाहिजे किंवा तो सारखा पाहिजे, तर आणि तर डिफ्रॅक्शन होईल. हे झालं डिफ्रॅक्शन म्हणजे काय. डिफ्रॅक्शनचे दोन प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे फ्रेनल्स डिफ्रॅक्शन आणि दुसरा प्रकार आहे फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन. आता दोन्ही प्रकारात काय फरक आहे ते आपण इथं बघूया. या फिगरमध्ये तीन भाग आहेत पहा. एक सोर्स आहे, दुसरा ऑब्जेक्ट आहे, तिसरा स्क्रीन आहे. हे तीन भाग आहेत. ऑब्जेक्ट पासून सोर्स आणि स्क्रीन याचं अंतर किती आहे यावरून दोन प्रकार आहेत. जर सोर्स आणि स्क्रीन याचं ऑब्जेक्ट पासूनचं अंतर हे फायनाईट असेल तर त्याला फ्रेनल्स डिफ्रॅक्शन असं म्हणतात. आणि हेच अंतर जर इन्फानाईट असेल, व्हेरी लार्ज असेल, तर याला फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन असं म्हणतात. काय फरक आहे दोन्हीमध्ये. ऑब्जेक्ट is at finite distance from source as well as screen, then the diffraction is known as Fresnel's diffraction. And the object is at very large distance, at infinity, from the source as well as screen, then the diffraction is known as Fraunhofer diffraction. ह्या दोन्हीमध्ये अजून हा जो फरक आहे तो आपल्याला वेव्हफ्रंटच्या भाषेत सांगता येईल. इथं फ्रेनल्स डिफ्रॅक्शन मध्ये सोर्स फायनाईट अंतरावर आहे आणि आपल्याला माहिती आहे सोर्स फायनाईट अंतरावर असेल तर त्यापासून तयार होणारा वेव्हफ्रंट एकतर स्पेरिकल असेल किंवा सिलेंड्रिकल असेल. म्हणजे फ्रेनल डिफ्रॅक्शन मध्ये वापरलेला वेव्हफ्रंट हा एकतर स्पेरिकल आहे किंवा सिलेंड्रिकल आहे. दुसरा जो प्रकार आहे फ्रॉनहॉफर, या डिफ्रॅक्शन मध्ये वापरलेला जो सोर्स आहे त्याच्यापासून तयार होणारा वेव्हफ्रंट हा प्लेन वेव्हफ्रंट पाहिजे. कारण सोर्स हा लार्ज डिस्टन्स, इन्फिनिटी एवढ्या अंतरावर आहे असं म्हणतो आपण. म्हणजे वेव्हफ्रंटच्या भाषेत सांगायचं झालं तर फ्रेनल्स डिफ्रॅक्शन मधला वेव्हफ्रंट, लाईटचा वेव्हफ्रंट हा सिलेंड्रिकल किंवा
स्पेरिकल आहे, तर फ्रॉनऑफरमध्ये तो प्लेन वेव्हफ्रंट आहे. हे झालं डिफ्रॅक्शन आणि त्याचे दोन प्रकार, एक फ्रेनेल डिफ्रॅक्शन आणि दुसरा फ्रॉनऑफर डिफ्रॅक्शन. आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये डिफ्रॅक्शन ॲट सिंगल स्लिट हे आपल्याला अभ्यासाचं आहे. ते कसं ते बघूयात. डिफ्रॅक्शन ॲट सिंगल स्लिट. याची ही डायग्राम आपण समजून घेऊया. स्टुडंट्स, आपण असं म्हटलं की सोर्स इन्फिनिटी अंतरावर पाहिजे, म्हणून इथं वेव्हफ्रंट जो घेतलाय तो प्लेन वेव्हफ्रंट आहे आणि याच्यापासून येणारे जे लाईट रेज आहेत ते पॅरलल लाईट रेज. आता ऍक्च्युअली हा सोर्स लॅबोरेटरीमध्ये कसा मिळवतात पहा. इथे एक असं लेन्स ठेवतात, याच्या फोकल लेंथवरती फोकसवरती हा सोर्स असतो. सोर्स पासून येणारा हा जो लाईट आहे हा डायव्हर्जिंग आहे, म्हणजे याचा इथं वेव्हफ्रंट स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे, पण याचं रूपांतर पॅरलल लाईट मध्ये करायचं काम हा लेन्स करतो आणि मग आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट मिळतं. आणि म्हणून हे फ्रॉनऑफर या प्रकारातलं डिफ्रॅक्शन आहे असं लक्षात ठेवा. आपण हा पार्ट यातला काढून दाखवूयात. आपल्याला आता माहीत झालंय फ्रॉनऑफर डिफ्रॅक्शन मध्ये हे जे रेज आहेत हे पॅरलल रेज आहेत, म्हणजेच हा वेव्हफ्रंट प्लेन वेव्हफ्रंट आहे. इथं AB ही एक स्लिट आहे, ह्याची विड्थ आपण ए म्हणूया. ए म्हणजे स्लिट विड्थ असं अझूम करूया. लेट अस अझूम दॅट A इज इक्वल टू स्लिट विड्थ. ठीक आहे. आता हा जो पॅरलल लाईट आहे तो सरळ पुढे जाणार आहे. हा सरळ पुढे गेलेला पॅरलल लाईट ह्या लेन्समुळं P0 या पॉइंटला फोकस होतोय का, या ठिकाणी फोकस होतोय हा लाईट, आणि म्हणून P0 या ठिकाणी मॅक्झिमम इंटेन्सिटी असणार आहे. तो पॉइंट ब्राईट पॉइंट असणार आहे. आता डिफ्रॅक्शनमुळे बेंडिंग होतं असं आपण आत्ताच पाहिलं. बेंडिंग झालेला हा पॅरलल रेजचा सेट आपण इथं दाखवलेला आहे. इथं बेंडिंग थिटा एवढ्या अँगलमध्ये आहे सगळे धरू. हे बेंडिंग मी अप्पर हाफमध्ये दाखवलंय फिगरच्या, तसं लोअर हाफमध्ये पण दाखवता येईल, पण ती फिगर क्लिष्ट होईल, दोन्ही एकाच वेळेस दाखवला होता, म्हणून एक पार्ट अभ्यासूया, तो तसाच दुसऱ्या बाजूला अप्लाय करूया. आता हे सर्व लाईट रेज P ह्या पॉइंटला स्क्रीनवरती एकत्र येणार आहे. P ह्या ठिकाणी एकत्र आल्यानंतर आता तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे का डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे ते पाथ डिफरन्सवर अवलंबून आहे. स्टुडंट्स, तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण अभ्यास डिफ्रॅक्शन, इंटरफरन्स कुठून आला. लक्षात ठेवा, लाईट बेंड झाला त्याचं कारण डिफ्रॅक्शन, पण बेंड झालेला लाईट परत एकत्र आला त्याला म्हणायचं इंटरफरन्स. मग P ह्या ठिकाणी सर्व लाईट रेज आले एकत्र, तर त्या ठिकाणी मॅक्झिमम इंटेन्सिटी असणार का मिनिमम इंटेन्सिटी असणार आहे ते पाथ डिफरन्सवर अवलंबून आहे. पण आपण P0च्या बाबतीत, या पॉईंटच्या बाबतीत अभ्यासलंय. काय अभ्यासलंय पॉईंटच्या बाबतीत? या ठिकाणी येणारा लाईट हा सारखं अंतर कव्हर करतो, पाथ डिफरन्स 0, म्हणून P या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि मॅक्झिमम इंटेन्सिटी असणार आहे. तर P या ठिकाणी काय असेल तर काही ना काही पाथ डिफरन्स असणार आहे, आणि मग तो पाथ डिफरन्स किती आहे ते कळण्यासाठी हा AC हा इथे एक परपेंडिक्युलर काढलेला आहे. आता पाथ डिफरन्स काढायचा आपल्याला. मी त्यामधला हा जो ट्रायंग्युलर पार्ट आहे तो इथं मोठ्या स्वरूपात दाखवलाय पहा. हा पॉइंट A पॉइंट आहे, हा B आहे आणि हा C. हा अँगल 90 डिग्री आपण परपेंडिक्युलर काढला असं म्हटलंय. आणि बाय द जॉमेट्री हा अँगल जर थीटा असेल तर हा अँगल म्हणजे इथला हा अँगल सुद्धा थीटा असतो फिगरच्या जॉमेट्रीनुसार. आता आपल्याला पाथ डिफरन्स काढायचा आहे. स्टुडंट, इथे एक लक्षात ठेवा, आपण 12वी थिअरी अभ्यासताना सुद्धा मी वारंवार याचा उल्लेख केलाय. डिफ्रॅक्शनमध्ये आपण पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काढतो ते दोन रेज मधला, एक रे स्टार्टिंग फ्रॉम A, दुसरा रे स्टार्टिंग फ्रॉम B. ह्या दोन रेज मधला पाथ डिफरन्स आपण काढतोय. मग तो पाथ डिफरन्स काढायचा आहे. तो पाथ डिफरन्स म्हणजे फिगरच्या जॉमेट्रीनुसार BC एवढा असतो. म्हणजे पहिला इथं रिलेशन लिहूयात, पाथ डिफरन्स इज इक्वल टू डिस्टन्स BC. म्हणजे C ह्या पॉइंट पासून पुढे कव्हर केलेला पाथ आणि A पासून निघालेला राईट ट्रेनी कव्हर केलेला पाथ हे अंतर सारखं आहे.
पण बीचा विचार केला तर हे अंतर एवढा फरक आहे, म्हणजे तो पाथ डिफरन्स आहे. पाथ डिफरन्स इज इक्वल टू डिस्टन्स बी सी. फिगरच्या जॉमेट्रीनुसार जर आपण ह्या ट्रायंगलमध्ये साइन थिटा काढला तर साइन थिटा बरोबर आपल्याला माहिती आहे समोरची बाजू भागिले हायपोटेनस. समोरची बाजू म्हणजे बी सी आहे, हायपोटेनस म्हणजे ए बी. पण ए बी म्हणजेच काय गृहीत धरले आपण? स्लिट विड्थ. इथं आपण डायरेक्ट लिहूयात ए. हेच इक्वेशन जर मी रिअरेंज केलं म्हणून बी सी बरोबर म्हणजे पाथ डिफरन्स इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए साइन थिटा असा फॉर्म्युला आला. दिस इज द फॉर्म्युला फॉर पाथ डिफरन्स. स्टुडंट्स, मी परत आठवण करतोय, लक्षात ठेवा हा पाथ डिफरन्स कुणामधला आहे? पाथ डिफरन्स बिटवीन लाईट रे स्टार्टिंग फ्रॉम ए अँड लाईट रे स्टार्टिंग फ्रॉम बी, असं लक्षात ठेवा. आता हा पाथ डिफरन्स किती आहे त्यावरून पॉईंट पी मॅक्झिमम इंटेन्सिटीचा असेल किंवा मिनिमम इंटेन्सिटीचा असेल. मॅक्झिमम इंटेन्सिटीला आपण थोडक्यात मॅक्झिमा म्हणू, मिनिमम इंटेन्सिटीला आपण थोडक्यात मिनिमा असं म्हणूया. मग पी हा पॉईंट जर मिनिमम इंटेन्सिटीचा असेल तर त्यासाठीची अट आहे, म्हणजे फॉर मिनिमा फॉर्म्युला आहे पाथ डिफरन्स मस्ट बी इक्वल टू ए साइन थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा. इथं एन हा इंटीजर आहे की ज्याची व्हॅल्यू +or-1 +or-2 +or-3 अशा प्रकारे असते. प्लस मायनस का म्हटलंय? अप्पर हाफसाठी प्लस घेऊयात, लोअर हाफसाठी मायनस घेऊयात. एन ची व्हॅल्यू जर 1 असेल तर पी ह्या ठिकाणी असणारा पहिला मिनिमा म्हणायचा. एन ची व्हॅल्यू 2 असेल तर पी ह्या ठिकाणी असणारा दुसरा मिनिमा म्हणायचा. हे झालं P0च्या वरच्या बाजूला. सेम P0च्या खालच्या बाजूला होणार आहे ते दुसऱ्या साईडला फर्स्ट मिनिमा, सेकंड मिनिमा असं असणार आहे. आता हा फॉर्म्युला आला कसा थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. आपल्याला लक्षात ठेवायचा तो हा फॉर्म्युला. ही जी स्लीट आहे ह्याचे छोटे छोटे अनेक भाग करता येतात आणि मग त्या प्रत्येक भाग म्हणजे एक फ्रेनलच्या एका थेअरीनुसार तो हाफ पिरियड झोन असतो आणि त्यातला पाथ डिफरन्स जर λ/2 असेल तर मग तो पॉईंट ब्राईट आहे का डार्क आहे ह्या डिस्कशननुसार ही कंडिशन आली आहे. आपण ही कंडिशन डायरेक्ट लक्षात ठेवणार आहोत. फॉर मिनिमा ए साइन थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा. तसं मॅक्झिमा समजा पी हा पॉईंट मॅक्झिमम इंटेन्सिटीचा असेल, मॅक्झिमा असेल तर जसं मिनिमा म्हटलं तसं मॅक्झिमा असेल तर पाथ डिफरन्स ए साइन थिटा बरोबर फॉर्म्युला आहे एन प्लस हाफ इंटू लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे परत वापरलेल्या लाईटची वेवलेंथ आहे. इथंही एन बरोबर +or-1 +or-2 +or-3 एक्सेट्रा. आले लक्षात आहे स्टुडंट? ही कंडिशन आणि ही कंडिशन आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. वेगवेगळे MCQ सॉल्व्ह करत असताना त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. इथं 3 महत्त्वाचे फॉर्म्युले आले पहा, लक्षात ठेवायचे आहेत. पाथ डिफरन्स इज इक्वल टू ए साइन ऑफ थिटा. दुसरा फॉर्म्युला फॉर मिनिमा ए साइन थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा. एनची किंमत जर 1 असेल तर पहिला मिनिमा, फर्स्ट मिनिमा. एनची किंमत 2 असेल तर सेकंड मिनिमा असं कन्सिडर करायचं आहे. फॉर मॅक्झिमा ए साइन थिटा इज इक्वल टू एन प्लस हाफ इंटू लॅम्बडा. एनची व्हॅल्यू 1 असेल तर फर्स्ट मॅक्झिमा, एनची किंमत 2 असेल तर सेकंड मॅक्झिमा असं कन्सिडर करायचं आहे. म्हणजे स्टुडंट्स P0 या ठिकाणी मॅक्झिमम इंटेन्सिटी आहे, पण P या ठिकाणी इंटेन्सिटी किती येते पाथ डिफरन्सवर अवलंबून आहे. आणि मग P ची पोझिशन बदलली की पाथ डिफरन्स पण बदलणार. त्यानुसार एक तो मॅक्झिमा असेल किंवा मिनिमा असेल. मग तो मॅक्झिमा आहे का मिनिमा आहे ह्याच्या आपण कंडिशन पाहिल्या, पण हेच इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशनच्या भाषेत बघूयात, त्या स्वरूपात बघूयात, म्हणजे आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा असेल त्याचा अंदाज येईल. Diffraction pattern in terms of intensity distribution. आपण असं म्हणूयात y ऍक्सिस वरती इंटेन्सिटी आहे आणि इथं हा साइन थीटा आहे. साइन थीटा वर्सेस इंटेन्सिटी असा ग्राफ आहे.
हा पॉईंट म्हणजे P0 आहे आपल्या स्क्रीनवरचा. P0 या ठिकाणी इंटेन्सिटी मॅक्झिमम असं म्हटलं. आणि आपण असं गृहीत धरू या ठिकाणी पहिला मिनिमम आहे, या ठिकाणी पहिला मिनिमम आहे. इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन ही अशा प्रकारे असणार आहे. इथे लक्षात आहे. परत इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल, मिनिमम मॅक्झिमम मिनिमम, तसं या बाजूला मॅक्झिमम मिनिमम असं असणार आहे. म्हणजे या पॉइंटला फर्स्ट मिनिमम आहे, तसं या पॉइंटला पण फर्स्ट मिनिमम, या पॉइंटला सेकंड मिनिमम, तसं या पॉइंटला सेकंड मिनिमम, तसं हा पॉइंट म्हणजे फर्स्ट मॅक्झिमा, हा पॉइंट म्हणजे सेकंड मॅक्झिमा एका बाजूला, तसं दुसऱ्या बाजूला हा फर्स्ट मॅक्झिमा सेकंड मॅक्झिमा. तुम्हाला ह्या इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन ग्राफमध्ये एक लक्षात आलं असेल, सेंट्रल पॉइंटला जे इंटेन्सिटी आहे ती मॅक्झिमम आहे. मग सेंट्रल पॉइंटला जो मॅक्झिमा असेल त्याला म्हणायचं आहे सेंट्रल मॅक्झिमा. त्याला काय नाव आहे? सेंट्रल मॅक्झिमा. हा सेंट्रल मॅक्झिमा आहे. तर हा जो आहे याला म्हणायचं आहे सेकंडरी मॅक्झिमा. याला काय नाव आहे? सेकंडरी मॅक्झिमा. हा पहिल्या नंबरचा आहे, याला म्हणायचं फर्स्ट ऑर्डर सेकंडरी मॅक्झिमा. हा दुसऱ्या नंबरचा आहे, याला म्हणायचं सेकंड ऑर्डर. तसंच हा फर्स्ट ऑर्डर सेकंडरी मॅक्झिमा, सेकंड ऑर्डर सेकंडरी मॅक्झिमा. पण तुमच्या लक्षात आलं असेल, जशी ही ऑर्डर वाढत जाईल तशी इंटेन्सिटी हळूहळू कमी होते. स्टुडंट्स, इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शनमध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. इंटरफरन्समध्ये ब्राईट बँडची सर्व ठिकाणी इंटेन्सिटी कॉन्स्टंट असते. इथे मात्र तसं नाही आहे. सेंट्रल मॅक्झिमाची इंटेन्सिटी सर्वात जास्त, आणि जसा हा ऑर्डर वाढत जाईल सेकंडरी मॅक्झिमाचा तशी इंटेन्सिटी कमी कमी होते. हे झालं इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन. यालाच डिफ्रॅक्शन पॅटर्न असं म्हणायचं आहे. आता याच्यात आपल्याला काही फॉर्म्युले पाहिजे आहेत, ते असे आहेत पहा स्टुडंट्स. हा सेंटर आहे, हा फर्स्ट मिनिमम आहे. हे जे अंतर आहे ते आपण थोडा वेळ W म्हणूया. तसं दुसऱ्या बाजूला हे जे अंतर आहे याला पण W म्हणावं लागेल. तसंच हा फर्स्ट मिनिमम आणि हा परत दुसरा मिनिमम आहे, हे अंतर पण Wच असणार आहे. तसंच या बाजूला हे अंतर पण Wच असणार आहे. आणि मग इथे एक व्याख्या आहे पहा, विड्थ ऑफ सेकंडरी मॅक्झिमा, त्याला आपण W म्हणणार आहोत. दोन लगतच्या मिनिमा याच्यातलं अंतर म्हणजे सेकंडरी मॅक्झिमाची विड्थ आली, ती W ने दाखवली. पण याची तुलना जर आपण सेंट्रल मॅक्झिमाशी केली तर हे जे अंतर आहे ते सेंट्रल मॅक्झिमाची विड्थ आहे, त्याला थोडं आपण W0 म्हणू. तर इथे रिलेशन काय तयार होत आहे? W0 इज इक्वल टू ट्वाइस W. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा इज इक्वल टू ट्वाइस द विड्थ ऑफ सेकंडरी मॅक्झिमा. सेकंडरी मॅक्झिमाच्या बरोबर दुप्पट विड्थ असते, हे लक्षात असू द्या. आणि हा विड्थचा जो W जो म्हटलं आपण विड्थ, याचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा इंटू कॅपिटल D अपॉन स्मॉल a. W म्हणजे सेकंडरी मॅक्झिमाची विड्थ आहे. खरं तर आपण फ्रिंज विड्थ असं अभ्यासलं इंटरफरन्समध्ये, तिथेही असाच फॉर्म्युला आहे, लॅम्बडा D अपॉन स्मॉल d आहे. इथे त्याच्याऐवजी लॅम्बडा इंटू कॅपिटल D अपॉन a आहे. आता ह्या टर्म्स काय आहेत ते बघूयात. लॅम्बडा म्हणजे इथे वापरलेल्या लाईटची वेव्हलेंथ आहे. D म्हणजे काय आहे? तर हे स्लिट आणि स्क्रीन हे जे अंतर आहे याला D असं म्हणायचं आहे. आणि A म्हणजे हे जे अंतर आहे हे ज्याला आपण स्लिट विड्थ म्हटलंय, AB ह्या स्लिटची विड्थ आहे. स्टुडंट, ऍक्च्युली हे जे अंतर जर आपण मोजलं तर हे फोकल लेंथ असतं. ह्या लेंथच्या बरोबर फोकल लेंथला हा स्क्रीन ठेवला की ते फोकसिंग होतं. हे अंतर खूप कमी असतं हा पार्ट मधला, म्हणून बऱ्याच वेळा आपण अप्रॉक्सिमेटली D इज नियरली इक्वल टू F असं पण घेतो. F म्हणजे फोकल लेंथ ऑफ द लेन्स असं लक्षात ठेवा. हे झालं डिफ्रॅक्शन पॅटर्न आणि फ्रिंज विड्थ विषयी. आपण जे काय अभ्यासलं त्याच्या आधारे काही MCQ सॉल्व्ह करायचा आपण प्रयत्न करूया. मी MCQ वाचतो अगोदर आणि मग आपण सोडवूयात.
The first diffraction minima due to single slit diffraction is at theta is equal to 30 degree for a light of wavelength 6000 angstrom minute. The width of the slit is. स्टुडंट हे थीटाची ही व्हॅल्यू दिली, मी डायग्राम मुद्दाम ठेवली आहे समोर लक्षात येण्यासाठी MCQ. हा थीटा आहे, त्याची व्हॅल्यू दिली आहे 30 डिग्री आणि पी ह्या ठिकाणी पहिला मिनिमा आहे असं म्हटलंय या थीटाच्या व्हॅल्यूला. म्हणजे तुम्हाला मिनिमा दिलेला आहे आणि तो पहिला आहे म्हणजे यांची व्हॅल्यू 1 दिली आहे. आणि हे सगळं करत असताना जो लाईट वापरला त्या लाईटची जी वेव्हलेंथ आहे लॅम्बडा आपण त्याला म्हणूयात, त्याची व्हॅल्यू आहे 6000 अँगस्ट्रॉम मिनिट. असं असेल तर स्लिट विड्थ किती असा प्रश्न आहे. प्रश्न लक्षात आला. थीटा जर 30 डिग्री असेल आणि पी ह्या ठिकाणी जर फर्स्ट मिनिमा असेल तर आणि लॅम्बडा बरोबर 6000 अँगस्ट्रॉम मिनिट असेल तर ए स्लिट विड्थ किती. पहिल्यांदा मी ह्या लॅम्बडाचं रूपांतर मीटरमध्ये करतो. आपल्याला माहिती आहे 10⁻10 नी मल्टिप्लाय केलं की ते मीटरमध्ये होतं. हे 3 झिरो पण ॲडजस्ट केलं तर याचं उत्तर येते 6 × 10⁻7 मीटर. आता मिनिमा म्हटलंय, मिनिमासाठीच आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, आत्ताच आपण अभ्यासलाय. फॉर मिनिमा ए साइन थीटा इज इक्वल टू एन लॅम्बडा. याचा तुम्हाला ए काढायला सांगितलंय, म्हणजेच ए इंटू साइन ऑफ 30 डिग्री इज इक्वल टू 1 × 6 × 10⁻7. साइन 30 म्हणजे 0.5 असतं आपल्याला माहिती आहे. हे इथून काढलं तर याला भागिले होते, म्हणजे इथं काय येईल, ही टर्म इथून काढली तर 0.5 असं येईल. म्हणजेच ए बरोबर एवढा भाग जर फोकस केला, हा डेसिमल परत मी शिफ्ट केला तर हे 60/5 असं उत्तर येईल इंटू 10⁻7 मीटर. हे सोडवल्यावर याचं उत्तर आहे 12 × 10⁻7 मीटर. दिस इज द स्लिट विड्थ. आलं का उत्तर स्लिट विड्थचं? 12 × 10⁻7 मीटर. काय लक्षात आलं, काय केलं आपण, फॉर्म्युला आपल्याला माहित होता मिनिमासाठी. ए साइन थीटा इज इक्वल टू एन लॅम्बडा. थीटा दिला होता, मिनिमा म्हटलंय, त्याची कंडिशन घेतली, एन इज इक्वल टू 1, लॅम्बडा दिला, ए काढला. अजून एक असाच MCQ बघूया. लाइट ऑफ वेवलेंथ 5000 angstrom minute is incident normally on a slit. The first minima of the diffraction pattern is observed to lie at a distance of 5 mm from the central maximum on the screen, placed at a distance of 2 meter from the slit. Then the width of the slit is. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये काय दिले बघा. मी डायग्राम समजण्यासाठी समोर ठेवली. इथं असं म्हटलं या ठिकाणी हा जो मिनिमम आहे, हे जे अंतर आहे हे अंतर दिले तुम्हाला. The first minimum of diffraction pattern is observed to lie at a distance of 5 mm from the central maxima. सेंट्रल मॅक्झिमा पासून पहिल्या मिनिमाचं अंतर W असतं. आत्ताच आपण अशी एक रफ फिगर काढली होती, आठवतंय का बघा. हे जे अंतर आहे हे W म्हटलंय आपण. हे अंतर तुम्हाला दिलंय W इज इक्वल टू 5 mm. म्हणजे काय दिलं हे लक्षात आलं. पहिली व्हॅल्यू आहे W इज इक्वल टू 5 mm. त्याचं रूपांतर मीटर मध्ये करूयात. मिलीमीटर टू मीटर करताना 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं. नंतर लॅम्बडा दिलाय 5000 अँगस्ट्रॉम मिनिट. 5 × 10⁻7 मीटर. आणि हा स्क्रीन किती अंतरावर आहे, डी ची व्हॅल्यू दिली, डी इज इक्वल टू 2 मीटर असं म्हटलंय. एवढं इन्फॉर्मेशन दिलं असताना ए बरोबर किती असं विचारलंय. ए म्हणजे स्लिट विड्थ. आताच आपण डब्ल्यूचा फॉर्म्युला पाहिलाय, डब्ल्यू इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन ए. म्हणून ए बरोबर लॅम्बडा डी अपॉन डब्ल्यू. व्हॅल्यू ठेवूयात. ए इज इक्वल टू लॅम्बडाची व्हॅल्यू 5 × 10⁻7 इंटू डी 2 डिवाइडेड बाय डब्ल्यू 5 × 10⁻3. 5 कॅन्सल झाले. ए इज इक्वल टू 2 × 10⁻7 मीटर. सॉरी, हा -3 परत वरती घ्यायचा आपल्याला.
तो प्लस होईल, +3 मीटर, म्हणजेच उत्तर आलं 2 × 10⁻⁷. मधून 3 गेले, -4 राहिले, एवढे मीटर, एवढी स्लिट विड्थ आली. फॉर्म्युला तोच वापरला मी, दोन्ही प्रॉब्लेममध्ये फॉर्म्युला एकच घेतला, पण आपण इंटरफरन्समध्ये पण पाहिलंय फॉर्म्युले बदलत नाही, तेच आहेत, पण सिच्युएशन वेगळं आहे, त्या ठिकाणी ते आपल्याला अप्लाय करता आलं पाहिजे. स्टुडंट, आत्ताच्या तासाला आपण डिफ्रॅक्शनचा थोडक्यात गोषवारा आणि 2 MCQ अभ्यासलेले आहेत.